राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान. 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. राज्यात जिल्हा परिषदेच्या 731 पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी निवडणूक. एकूण 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. काटेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत केलं मतदान. शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांनीही मतदान केलं. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात. जिल्हाभरात 11,45,000 मतदार बजावणार मतदाराचा हक्क. झेडपी निवडणुकीतही भाजप पहिला क्रमांक राहणार का याकडे लक्ष. ग्रामीण भागात पक्षाचा पाया भक्कम करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न. मनपा निवडणुकीप्रमाणे झेडपीतही भाजपचं वर्चस्व राहणार आहे. बारामतीमध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. निवडणुकीसाठी 40 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. 18,18,742 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. कराडच्या चचेगाव या ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड. सुरुवातीलाच ईव्हीएममुळे मतदानाला उशीर. बूथ क्रमांक 78 वरील मशीन बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी. पोलीस यंत्रणा आणि गृहरक्षक दलाचे जवान मतदान केंद्रावर तैनात. सांगलीत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. 18,18,742 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू. मुंबईच्या महापौर पदासाठी आज अर्ज दाखल प्रक्रिया. संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसण्याची शक्यता. भाजपकडून कुणाला महापौर पदासाठी संधी मिळणार याची चर्चा. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ. 31 मार्चपर्यंत महिलांना ई-केवायसी पोर्टलवर सुधारणा करता येणार. मुंबई महापालिकेत महापौर उपमहापौर निवडीत उमेदवार देण्याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्णय होणार. महापौर पदाचा निर्णय 12 वाजता मातोश्रीवर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तेलंगणा दौऱ्यावर. फडणवीस कागजनगर आणि मंचेरियल या ठिकाणी घेणार प्रचार सभा. शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांचा अवमान केल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत यांनी केला होता अवमान. आज माझगाव कोर्टात होणार सुनावणी. बारामतीत होणार अजित पवारांचं भव्य म्युझियम. म्युझियममध्ये अजित पवारांच्या अपघातावेळी जवळ असलेल्या वस्तू ठेवण्यात येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत. अजित पवारांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेचा निर्णय. मेधा सोमय्या बदनामी प्रकरणी संजय राऊतांची पुढील सुनावणी 17 तारखेला. आजच्या सुनावणीत मेधा सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर म्हणणं मांडलंय. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांकडून रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम हाती. फेरीवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुस्लिम असल्याचा स्थानिकांचा आरोप. महायुतीतील कुठलाही पक्ष एमआयएमशी युती करणार नाही. भारतीय जनता पक्ष माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य. अशा युतीला शिंदे कधीही पाठिंबा देणार नाहीत. बन यांच्याकडून स्पष्ट. अमरावतीत निवडणुकीपूर्वीच काँग्रेस बॅकफूटवर पाहायला मिळते. काँग्रेस पदाधिकारी पोहोचले विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात. निवडणुकीत महायुतीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसमध्ये निरुत्साह. मनसेकडून स्वीकृत नगरसेवकाची मागणी. ठाकरे बंधूंचा युतीवर 3 स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. यशवंत किल्लेदारांची माहिती. भारत अमेरिकेच्या व्यापारी करारामुळे भारतातला शेतकरी अडचणीत. कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना स्पर्धा केल्यानं भारतातील शेतकरी खचणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची टीका. मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलाय. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात बैठक. पालिकेतील बैठकीत महापौर पदाच्या निवडीबाबत होणार घोषणा. पनवेल महापौर उपमहापौर पदासाठी महायुतीकडून अर्ज दाखल. महापौर पदासाठी नितीन पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल. बिनविरोध निवडीची शक्यता. जळगाव महापालिकेत महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे यांची बिनविरोध निवड. महायुतीच्या नेत्यांनी संधी दिल्यानं काळेंनी मानलेले आभार. जळगावचा सिंगापूर करण्यासाठी आपला खारीचा वाटा असणार काळेंचं वक्तव्य. नागपूरच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नीता ठाकरे यांची निवड तर लीला हातीबेड यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. महायुतीकडून आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.